Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख येणार आहे, संकट येणार आहे, त्याही परिस्थितीमध्ये येणार आहे. फक्त ती वेळ काळ सांगून येणार नाही. म्हणून स्वतःला अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा. माणूस स्वतःला जेव्हा अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवतो तेव्हा त्याच्या यशाची सुरुवात झालेली असते. ते कसं, दुःख म्हटलं तर ते पचवता पण आलं पाहिजे. आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो आणि अचानकच दुःख येतं, मग आपली जम्पलिंग होते, गोंधळ होतो, तणावाचं कारण होतं. असो, जर आपल्या आयुष्यात दुःख येत असेल, टेन्शन येत असेल, प्रॉब्लेम येत असेल, तर समजून जा की तुम्ही यश थोड्याच लांबीवर आहे किंवा तुमचे चांगले दिवस येणार आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. म्हणून मित्रांनो, कधीही टेन्शन आलं तर खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, मनस्थिती खराब करू नका. एकमेकांना किंवा घरातील कोणताही सदस्य असेल त्याला दोष देऊ नका. सर्वात आधी शांत मनाने विचार करा, जर आयुष्यात संकट येत आहे तर तुम्ही त्यासाठी कॅपेबल आहात की नाही हे चेक करण्यासाठी दुःख येत असतं. आपली परीक्षा घ्यायला, आपल्याला घडवायला आणि आपल्या बौद्धिक विकास होत असतो. आज मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक जिवंत आणि चालू घडामोडीवर असलेला असा विषय मांडणार आहे. तर स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. काय माहित आज तुमचा दिवस छान जाईलच, त्यासोबतच एक सुरुवात म्हणून तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. मित्रांनो, आपण आज बघतो की ऑनलाईन किंवा त्याचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर जास्त पडतोय. एका क्लिकने पैसे कमावण्याचं स्वप्न दाखवलं जात आहे आणि आजची तरुण पिढी त्याकडे अट्रॅक्ट होते. त्यांचं अट्रॅक्शन किंवा ऍडिक्शन म्हणता येईल, त्या सिच्युएशन कडे जास्त जात आहे. आज एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे ट्रेंडिंग किंवा शेअर मार्केट वगैरे काय असेल ते. आजचा तरुण शॉर्टकट या मार्गाचा अवलंब करून त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याच्या मनात छंद निर्माण झालेला आहे. महागाईच्या हिशोबाने ते बरोबर आहे, पण तो मार्ग आहे तो चुकीचा आहे. तो कसा की लवकर सर्वांना पैसा पाहिजे आणि पैसा असेल तर सर्व काही साध्य करता येतं. आणि गरिबी किंवा जी आजची परिस्थिती आहे ते खूप वाईट आहे. म्हणून आजचा तरुण एक वेगळ्या मार्गावर चाललेला आहे. पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन तो जाहिरातीला बळी पडतो किंवा नको त्या मार्गावर जातोय आणि विविध अशा घटना घडतायत की त्या नको व्हायला पाहिजे होत्या. म्हणून एक सामाजिक परिवर्तन व्हावं, एक चांगला संदेश समाजात जावा ही आशा करतो. एका क्लिकने कित्येक घरांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहे. आज हजारो तरुण दिवसभर मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत बसले आहेत. पाठ वर जातोय की खाली येतोय हे बघण्यात त्यांची जीवनाची जी दिशा आहे ती हरवली आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे EMI त्यांची थकली आहे. आई वडिलांचा विश्वास त्यांच्यावर राहिला नाही आहे आणि त्या तरुणांची मानसिकता किंवा त्यांचा जो तणाव आहे तो वाढलाय. संयम ही गोष्ट सध्या तरी आजच्या जो तरुण आहे त्यांच्यामध्ये कमी बघायला मिळते. पेशन्स, त्याचप्रमाणे जोखीम न समजता ट्रेंडिंग कडे आजचा तरुण वळतो आणि ते ट्रेंडिंग नक्कीच धोकादायक ठरत आहे. हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आजच्या तरुणांमध्ये भीती पसरवण्यासाठी नाहीये, आधी स्पष्ट करतो. एकतर या व्हिडिओच्या मार्फत
एक आयुष्य वाचवण्यासाठी आहे. जर कोणाच्या मनात ट्रेंडिंग विषयी काही विचार असतील की आपण चालू करायला पाहिजे किंवा आधीच तोट्यात असाल, तर पुढची काही 5-10 मिनिटं आहेत, तुमचं भविष्य नक्की त्यातून बदलेल असं मला वाटतं. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण विश्वास, मानसिक जी शांतता आहे आणि आयुष्याचा अमूल्य वेळ परत मिळत नाही. एकदा वेळ निघून गेली तर ते पुन्हा, तो दिवस, ती डेट आपल्याला आपल्या आयुष्यात पुन्हा कधी मिळणार नाही. आणि या ट्रेंडिंग मुळे अनेक घरातील शांतता उद्ध्वस्त केली आहे किंवा हिरावून घेतली आहे, ज्याने हजारो तरुणांची स्वप्न, आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आणलेलं आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो, शेअर मार्केट किंवा ट्रेंडिंग चुकीचं नाहीये. चुकीचं काय आहे? आपल्याला एखादी गोष्ट माहित नसते आणि आपण त्या गोष्टी मागे लागतो किंवा त्या गोष्टीकडे आपण आकर्षिले जातो, ते चुकीचं आहे. त्यामध्ये योग्य शिक्षण असेल, जोखीम समजून आणि शिस्तीत केलेली गुंतवणूक किंवा ट्रेंडिंग हा कायदेशीर आर्थिक पर्याय आहे. कारण या गोष्टीला कायदेशीररित्या अप्रुव्हल आहे. म्हणून जे काही कराल ते जोखीम आणि शिस्तीत करा. म्हणजे आपल्याला जर एखादा खेळ खेळायचा असेल, जसं कबड्डी असेल किंवा इतर काही खेळ आपण खेळतो, तर पूर्ण प्लॅनिंगने खेळतो, आपल्याला त्या माहित असतं. त्याच प्रकारे हा पण एक गेमच आहे. त्या गेम खेळण्यासाठी काहीतरी प्रोटोकॉल असतात किंवा एखाद्या नवीन खेळात आपण उतरतोय, त्या खेळाची माहिती पाहिजे. शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर काही तरुणांना या गोष्टी माहिती नसतात आणि ते तरुण यात उतरतात. परिणामी त्यांना असा दिवस बघावा लागतो की त्यांचं आर्थिक नुकसान होतच, पण मानसिकता खचून जाते. मेंटॅलिटी, तो व्यक्ती किंवा तो मुलगा, त्याची सर्व रुटीन खराब होतं, त्याची मनातील जी शांतता आहे ती खराब होते. आजकालचा तरुण रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहात कर्ज काढतोय किंवा अफवांवर विश्वास ठेवून किंवा काहीच तयारी न करता ट्रेंडिंग करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. सुरुवातीलाच बोललो मित्रांनो, प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतोय, सोशल मीडियाचा वापर करतो. त्यात मीडियामध्ये दाखवलं जातं किंवा ऍडव्हर्टाईज असते की दररोज 10,000 कमवा, एका महिन्यात लाखो कमवा. आणि ह्या जाहिरातीला आजकालचा तरुण बळी पडतो, कारण त्याला रातोरात श्रीमंत होण्याचा जो मोह आहे, त्या मोहामुळे तो त्या गोष्टीकडे आकर्षिला जातोय. त्याचं आकर्षण त्या गोष्टीमध्ये वाढतंय. नोकरी सोडा, ट्रेंडिंग करा, या गोष्टीला अनेक तरुण प्रभावित होतात या गोष्टीकडे. पण कोणी हे सांगत नाही की या क्षेत्रात नुकसान होऊ शकते आणि त्यासाठी मानसिक जी स्थिती आहे व आर्थिक शिस्त आहे ते आवश्यक आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एका मध्यमवर्गीय तरुणाची गोष्ट सांगतो. समाजात कुठेतरी घडून गेलेली आहे आणि घडणार पण आहे. या गोष्टी घडणार सुद्धा आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब म्हटलं म्हणजे साधारण कुटुंब, हातावर पोट घेऊन जगणार कुटुंब. सर्वांना माहित आहे, महागाईच्या हिशोबाने काम प्रत्येक जण करतोय. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक जण जातोय. त्या मुलाचं नाव आपण ठेवूया अविनाश. आई वडिलांनी त्याला कष्ट करून शिकवलं, तो नोकरीला लागला. मग त्याला एका मित्राने ऍडवाइस केलं आणि अशा गोष्टीमध्ये मित्र ऍडवाइस करतात की बाबा तू पण ट्राय कर, काबार कष्ट करण्यापेक्षा हा सोपा मार्ग. त्या मित्राने त्या अविनाशला सांगितला की ट्रेंडिंग मध्ये खूप पैसा आहे. पैसा आहे म्हटल्यावर त्याच्या मनातला जो मोह आहे तो आवरला गेला नाही. सुरुवातीला कसं झालं, तो थोडा नफा मिळाला त्याला त्या ट्रेंडिंग द्वारे. आता नफा मिळतोय म्हणून त्याला वाटलं की हे तर खूप सोपं आहे, असं होऊ शकतं. माणूस म्हटला की या गोष्टी होतात, त्याला फायदा झाला, त्याला नफा मिळाला आणि ट्रेंडिंग हे खूप सोपं आहे. त्याला सुरुवातीला असं वाटलं आणि प्रत्येकाला असं वाटतं, पण त्या ट्रॅप मध्ये तो कसा अडकत जातो
हे पण महत्वाचं आहे. मग त्याला ते सवय लागली किंवा ते ऍडिक्शन त्याला लागलं, त्याने अधिक पैसे गुंतवले, नंतर कर्ज घेतलं, मग नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही मोठे व्यवहार केले, जमिनीचे असतील काही इतर असतील. पण काय होतं, माणूस जेव्हा ह्या मोहात अडकलेला असतो किंवा या ट्रॅप मध्ये अडकलेला असतो, त्याला काहीही सुचत नाही, कारण हा खेळ सर्व मेंटॅलिटीचा असतो मित्रांनो. जो व्यक्ती ह्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो त्याला किती सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे, पण त्याचा जो मोह आहे श्रीमंत होण्याचा रातोरात, तो मोह त्याला शांत बसू देत नाही. आणि अविनाश विषयी किंवा अविनाश या मोहात इतका बुडाला की त्याने कर्ज घेतलं, काही छोटे मोठे व्यवहार होते ते केले. एक चुकीचा निर्णय त्याला अशा खोलदरीत घेऊन गेला की त्याची काही महिन्याची बचत संपली, किंवा त्याचं काही लोन असेल ते त्याचे EMI थकली. घरच्यांचा विश्वास अविनाशवर कमी झाला. साधारण गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे, काही तरुणांना ही गोष्ट समजत नाही की घरच्यांचा आपल्यावर खूप विश्वास असतो, आपले लेकरू करताय ते बरोबरच असणार अशी त्या घरच्यांची मानसिकता असते. प्रत्येक घरातील व्यक्ती विचार करत असतो आपल्या मुलाचं चांगलं होईल, हा त्यांचा एक शुद्ध हेतू असतो. पण मुलगा जर अशा ऑनलाईन फ्रॉड मध्ये किंवा ऑनलाईन ट्रॅप, अविनाशचा जो मानसिक त्राण आहे किंवा त्राग आहे तो वाढला, घरात चिडचिड होऊ लागली. शेवटी त्याला समजलं की जलद श्रीमंतीच्या किंवा जलद श्रीमंत होण्याच्या मागे धावतोय. त्याने स्वतःच जे शांत मन आहे किंवा स्वतःची जी शांत लाईफ आहे ती घालवली आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही काही फक्त अविनाश या व्यक्तीची नाही आहे, किंवा समाजामध्ये अशा भरपूर गोष्टी घडत आहेत, सोशल मीडियामध्ये आपण बघतोय. मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा, जर एवढ्या सहजपणे पैसा मिळाला असता तर या जगात, या पृथ्वीतलावर कोणी गरीब राहिलं असतं का? सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाला याचं उत्तर मिळालं असेल. प्रत्येक यशामागे मी नेहमी म्हणत असतो मेहनत आहे, स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, संयम आहे आणि वेळ महत्वाची असते. त्याला कोणताही शॉर्टकट नसतो. कितीही शॉर्टकट करा किंवा कितीही तुम्ही काही कोणताही मार्ग करा, पण ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये पहिली गोष्ट असते संघर्ष, मेहनत, शिक्षण, संयम आणि महत्वाची म्हणजे वेळ. आज कित्येक तरुण असे आहेत की ते 8-9 तास मोबाईलवर चॅट बघण्यात घालवतात, पण स्वतःमध्ये जे स्किल आहे ते वाढवण्यात 1 तास देत नाही स्वतःला. नवीन गोष्ट शिकण्यासाठी किंवा करिअर घडवण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ देत नाही. नंतर पश्चाताप होतो, वेळ निघून जाते. पैसा महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, पैसा खूप महत्वाचा आहे, पण त्याहून महत्वाचं तुमचं जे मानसिक आरोग्य आहे ते महत्वाचं. तुमचं कुटुंब आणि तुमचं भविष्य जर तुम्ही ट्रेंडिंग करत असाल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं कारण आहे किंवा समजण्यास सोपं जाईल असं सांगतो की कर्ज काढून ट्रेंडिंग करू नका. पहिली गोष्ट, घर खर्च किंवा आपत्कालीन जी आपण बचत करतो ती धोक्यात घालू नका. आधी त्या गोष्टीचं नॉलेज घ्या, शिका, मग निर्णय घ्या तुम्हाला त्यात उतरायचं आहे की नाही उतरायचं. मित्रांनो, एका दिवसात श्रीमंत होण्याची जी अपेक्षा आहे ते ठेवू नका. जर आपल्याला लॉस झाला तर त्यातून शांतपणे म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करा. नुकसान भरून काढण्यासाठी घाईघाईने किंवा मला आता नफा झालाय किंवा तोटा झालाय मग मी तो नफा किंवा तोटा अजून काढेल याची जोखीम घेऊ नका. पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो. तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, स्किल असेल, तुमचे विचार चांगले असतील तर तुम्ही कमवू शकतात पैसा. पण विश्वास, मानसिक शांतता आणि आयुष्याचा जो मौल्यवान वेळ आहे परत मिळवणं खूप कठीण आहे मित्रांनो. सक्सेसफुल होण्यासाठी ट्रेंडिंग हा एकमेव मार्ग नाही. तुमच्यामध्ये काय गट्स असतील
ते ओळखा आणि त्यावर जास्त काम द्या, भर द्या. त्यामध्ये डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, शिक्षक असतील, शेतकरी असेल, उद्योजक असेल, कामगार असेल, कलाकार असेल, असे असंख्य क्षेत्र आहेत किंवा फील्ड आहेत त्या तुम्ही तुमचं आणि या क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य आपण घडवू शकतो. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. 5Gच्या काळात आपण वावरतोय, आधुनिक काळात आपण बघतोय किती प्रोग्रेस होतीये, सर्व आपल्या नजरेस आहेत. फक्त मोबाईलचा जो आहे तो ट्रेंडिंग बघण्यात घालवू नका किंवा चार्ट बघण्यात घालवू नका. नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रयत्न करा. काही ना काही शिकत राहा. आयुष्य तुम्हाला शिकवेल, तुम्ही शिकत राहा. एखादा कोर्स करा, कारण भाषा शिका, व्यवसायाचे ज्ञान मिळवा. तुमचा मित्र असेल किंवा कोणत्याही फील्डमध्ये असेल त्याच्याकडे जा, त्याला वेळ द्या, तो काय करतोय ते बघा. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. माणूस स्वतःमध्ये आधी डोकवत नाही की त्याच्यामध्ये काय गरज आहे. तो बाहेरच्या जगाला सुंदर समजत असतो, तो स्वतः सुंदर असतो, त्याचे विचार सुंदर असतात. फक्त ते ओळखणं महत्वाचं आहे. कारण सर्वात मोठी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये नसतेच मित्रांनो, ती स्वतःमध्ये असते. म्हणून मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, मी काही ट्रेंडिंगच्या विरोधात नाही. विचारपूर्वक मी अज्ञान, लोभ आणि बेफिकीर निर्णयाच्या विरोधात आहे. एखाद्या गोष्टीची आपली माहिती नसते आणि आपण त्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि आपलं नुकसान होतं. मी त्या विरोधात आहे. निर्णय हा तुमचा असू द्या. कोणाला माझं मत पटेल नाही पटणार, कारण सर्व काही विचारांचा असतो, मानसिकतेचा असतो. शेवटी एवढंच म्हणेल, जलद पैसा मिळवण्याच्या नादात आयुष्यभराची जी खरी कमाई आहे ती गमवू नका. आईवडिलांची स्वप्न जपा. त्यांनी खूप स्वप्न बघितली असतील तुमच्याकडून. त्यांची स्वप्न पूर्ण करा. एक तरी स्वप्न पूर्ण झालं तर त्यांना खूप अभिमान वाटेल. तसा विचार करा. स्वतःवर फक्त विश्वास ठेवा. दगडाचे दिवस बदलतात, आपण तर मनुष्य आहेत, आपले दिवस पण बदलतील. तर ते दिवस बदलण्यासाठी आता मेहनत करणं गरजेचं आहे. जे तुम्ही मेहनत करतात त्यावर विश्वास ठेवा. संयम ठेवा, कारण संयम अशी गोष्ट आहे, थोडी वेळ लागते पण काही गोष्ट साध्य होतात वेळेनुसार. म्हणून संयम महत्वाची गोष्ट आहे, ती ठेवा. रातोरात मिळालेलं यश एकदा टिकत नाही मित्रांनो. तुम्हाला थोडा नफा झाला किंवा तोटा झाला तर तोटा स्वीकारा, पण पुन्हा त्या फील्डमध्ये जाऊ नका. पण कष्टाने उभारलेलं जे तुमचं आयुष्य आहे त्यात कोणतंही वादळ स्वतःहून ओढवून घेऊ नका. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो सुखद करत राहा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.